गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये। आता थेट श्रीकांत शिंदेंनीच गणेश नाईकांना आव्हान दिलंय। त्यामुळे एका नव्या वादाला आता तोंड फुटलेलं आहे। काय आव्हान दिलंय श्रीकांत शिंदे आणि गणेश नाईकांना पाहूयात। ते भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातली। मला एक गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे तुमच्या समोर उभं राहील। एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वादाचा नवा अंक सुरू झालाय। गेल्या काही दिवसांपासून संधी मिळेल तेव्हा शिंदेंना डिवचणाऱ्या गणेश नाईकांना आता श्रीकांत शिंदेंनी खुलं आव्हान दिलंय। भाजपचे गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलं। खुमखुमी असेल तर पुढच्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईकांनी कल्याण किंवा ठाणे लोकसभा निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिलंय। करता बागे करता एखाद्या शाळे करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले। मला एक गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25 नगरसेवक जे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे। इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही। 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये। त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे तुमच्या समोर उभं राहील। आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची खुमखुमी जी आहे त्यांना पूर्ण करू द्या। गणेश नाईकांची टीका शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागली आहे। ज्योती वाघमारेंनी अत्यंत तिखट शब्दात नाईकांचा समाचार घेतला। नाईकांचा मुखवटा उतरवण्याची वेळ आली आहे असा इशाराच वाघमारेंनी दिलाय। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे। वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योग धंदा राहिला नाही। गणेश नाईक आता तरी बाज या, नाहीतर नवी मुंबईत येऊन बाजार उठवला जाईल। गणेश नाईक तुमच्यासारखे 56 आले आणि गेले, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची एक वीट सुद्धा ते ढासळू शकले नाहीत। तुम्ही काय कुणाला माझी करणार हो? तुम्हाला दोनदा पराभवाचं तोंड बघावं लागलं। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही नाईकांचा समाचार घेतला। आमच्यावर टीका करत राहिले तर तुमच्या मुलांचं करिअर उद्ध्वस्त होईल असा टोला म्हस्केंनी लगावलाय। तर शिंदे आणि नाईकांचं भांडण तंटामुक्ती अध्यक्षांनी सोडवावं असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलंय। आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विझायला लागलाय आणि दिवा विझताना फडफडतो तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत। गणेश नाईक बहुधा हे विसरलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत, परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत। सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं। नाईक विरुद्ध शिंदे वाद आता शिगेला पोहोचलाय। सुरुवातीला राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असले तरी आता वैयक्तिक टिप्पणीपर्यंत वाद येऊन ठेपलाय। महायुतीत असूनही या दोन्ही मोठ्या नेत्यांमधला वाद सोडवणं निश्चितच वरिष्ठ नेत्यांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।